चला आता सगळ्याला अटी मंजूर आहे. तर आता सगळ्याच्या 11 जणांच्या 11 चिठ्ठ्या लिहिलेल्या आहे. ज्याच्या 3 जणांच्या चिठ्ठ्या निघतील त्यापैकी 3 जण हे उद्या आपलं सोनं कोणत्या पद्धतीचं आहे याचा तपास लावण्याकरता सराफा लाईनमध्ये जातील. समजलं? चला आता मी चिठ्ठ्या फेकायला काही हरकत नाही. नाही काही हरकत नाही, फेकतो आता चिठ्ठ्या पटकन. आता कंदिलाबाजी याच्यातल्या 3 चिठ्ठ्या तुम्ही काढून घ्या, त्यामुळे टेन्शनचं काम नाही. बबनराव तुम्ही बसा आता. तर चला आता कोणाचं तकदीर निघते पाहू आता. 1 मिनिट माय नाही निघालं पाहिजे. आता पहिली चिठ्ठी निघाली होतले का माहीच निघाले रे. सीताराम पवार पहिली माहीत चिठ्ठी निघाली. चला बरं झालं ना, तज्ज्ञ माणसंच पाहिजे तिथं. मग काय काढा दुसरी चिठ्ठी काढा. आता 2 चिठ्ठ्या काढल्या, याच्यामध्ये निघालेला आहे पहिलं गाव शिवलाल टोळगोटे. शिवलाल टोळगोटे. चला पुढचा नंबर. अभी तर काय माय असतं खरं बा, कुठे बी उपायात मुडकं मायच. पहा आता तिसरी पा कोणाची आहे तो. आता तिसरी चिठ्ठी निघाली आहे. चला बरं झालं बा, शांताराम घनगणी. बरं झालं मस्त वाचन निघाले तर, म्हणजे टेन्शनचं काम नाही. नाही तर बस बा आमच्यासारख्यात काही खरं नव्हतं. चला आता 3 जण झाले मला तयार. तर चला आता चिठ्ठीमध्ये आपले शिवलालजी टोळगोटे, त्याचबरोबर आपले शांतारामजी घनगणी आणि आपले कंदिलाबाजी तिघांचे नाव निघालेले आहे. तर ते आता उद्याची दिशा ठरवतील. बरं ठीक आहे. तर मग आता कसं काय करायचं कंदिलाबाजी, उद्या मग काय करायचं? उद्या किती वाजता निघता? तर पहा आता उद्या शांताराम आपण उद्या तू मी आणि शिवलाल 3 जण पद्धतशीर आपलं सकाळी दुकान उघडल्यानंतर लवकरात लवकर चालले जाऊ. बरोबर काही हरकत नाही ना, जाऊ ना मग. आपल्याला कसं दुधाच्या कॅना घेऊन जायच लागते. मग मी हाऊस संग समजा, तुमची गाडी घे जा, शिवलाला संग घेऊन घे जा. तर चला आता उद्या पाहू काय होते काय नाही. तर आता आम्ही 3 जण जाऊ, त्यानंतर पूर्ण खुलासा काढू आणि त्यानंतर मग काय करायचं काय नाही मी तुम्हाला सांगणारच आहो. अरे मी काय म्हणतो, लवकरात लवकर जेवढ्या लवकर ते आपल्याला सलटू येईल तेवढ्या लवकर सलटू टाकू. मग आपण शक्यतो लवकरच सलटू ते, कारण की जर त्याला आम्ही पहिले दाखवून देईन, त्याने जर म्हणलं ओरिजिनल आहे मग पुढचा विषय काढतोच आम्ही की बा अशा पद्धतीचं आहे बा, घेता का पहा. मग कसं आहे, पैसे मोकळे करून घेण्यातच फायदा राहील आपला. जास्त काही आपल्याला जास्त दिवस ठेवण्यात मजा नाही. कारण की काही आपल्या मागं आपत्ती येईल, काही सांगता येत नाही. बरं लवकर आपले हात मोकळे करून घेऊ. चला आता बाकीशी आहे बा, कोणाशी या गोष्टीची वाच्यता करू नका. आणि राहिला प्रश्न आता नोटीचा. तर म्हणलं आपली कंदिलाबाजी एक नोट आपली डुप्लिकेट तिकडे फसलेली आहे देवदत्तच्या तिकडे. त्याचं काय करायचं? तेच म्हणलं आम्हाला आता लाईने पाटील आम्ही उद्या आता कसं म्हणजे घरी जाणं मुश्किल होईल आम्हाला. नाही त्याचा काही विषय नाही. ते जे नोट आहे का नाही देवदत्त जोड आहे ना तुमची, तर तुम्ही एकच म्हणा की सकाळी जर आला ते कदाचित त्याला काही झोप लागत नाही आता, तर तुम्ही एकच काम करा, लाईने पाटील तुमच्यावर येईल ते किंवा तुम्ही आणली कुठून, तर तुम्ही सांगा की बा मला कसं थोडंसं आठवण घेऊ द्या म्हणा बा. आता मार्केटातून आणली म्या का बँकेतून आणली, मला आठवण घेऊ द्या म्हणा सांगतो. 1-2 दिवस सलटून टाकायचे विषयातनी, तिथपर्यंत मग ते विषय मोडमाड होऊन जाते. असं बरं, म्हणजे पुढच्या लावणार नाही का, म्हणजे चाल पुढे. बरं ठीक आहे ना, मग तसंच करावं लागेल नाही का, नाही तर मग कसं देवदत्त संजनी काही सुचत नाही आम्हाला आता. काहीच करत नाही, फक्त तुम्ही काय करा, काही कोणाचं नाव सांगू नका. नाही तर मग लाईने पाटील म्हणतील मी बा त्या आपल्या मार्केटमधून आणले बा दलाला बसून, तर चाल मग दलाला बशी. दलाल म्हणून चाल मग बँकेतनी. मग चाललं पुढे मग कसं आपण सगळेच्या सगळे अटकतो बरं त्याच्यात. म्हणून पुढे हे प्रकरण जाऊ देऊ नका, तिथेच थांबवा. आठवण घेऊ द्या म्हणा मला, सध्या मध्ये आठवण नाही राहिला म्हणा. आठवण घेऊन सांगतो. बाकी आता काही विषय राहिला का नाही? चला मग आता उद्या मग आता जातो आम्ही, आता पाहतो सांगतो तुम्हाला काय करायचं ते. ठीक आहे मग. नाही मी काय म्हणतोय, आपलं कंदिलाबाजी तुम्ही ते काय चक्की बंद करून राहिले म्हणजे असं समजलं बा. चक्की ते आपलं पेपर एजन्सी काय पेपर नाही राहिला. नाही ते आपण पेपर बंद करून टाकलं. फोन करून दिला त्याला चिमण रावले की बा आपल्याला पेपर पाठवायचे नाही, आणि तुमच्याकडे कोणाकडे काही असं उधारे द्यायचे असेल द्यावा, इच्छा तुमची असेल तर, नसेल तर राहू द्या तिकडे. कुठं बसतात ते लोक पेपर वाटत बसायला का ते, आणि पैसे द्यायचा पता नाही. बरं केलं ते कॅन्सल करून टाकलं, ते पेपरही बंद करा आणि ते चक्की बी काही नांदी नको येऊ. आता तुम्हाला काही गरज नाही राहिली काही करायची. आपल्याला आता मी सांगतो तुम्हाला, बसून पैसे जरी खाल्ले व्याजातही आपण जगू शकतो रे बा. बबनराव काशीनाथ काही आता त्या गाडीच्या मागं लागायच नाही, तर पोट्टेले सांगून दे ते बंद कर म्हणा गाडी. सुपर गाड्या घ्यायच्या सगळ्यांनी एकसारख्या बिलकुल. म्हणा आपण ते अजून ते समजतो द्या क्लिअर काय नाही. तर आतापासूनच आपल्या मोठमोठ्या बळ्या मारणं लक्ष्मण काही काळजीचं कारण नाही. सोनं ओरिजिनलच आहे ती. आता दुसरी गोष्ट, मी बी म्हशी विकून राहिलो बा. कोणी तुमच्यापैकी जर घेत असेल तर सांगा. कसं आता म्हशीचं आपल्याला काही होत नाही. कोणाला घ्यायचा का झुंबर घेता का, तू घेशील तर घेऊन घेतो. मग आपल्या आहेत 10-15 म्हशी आहे, सगळं पद्धतशीर का पाटील घेता का तुम्ही? नाही ना, आम्ही कुठं बसू म्हशीच्या मागं लागत. मग आता आमचंच आता हे सरत नाही. मग आता हेच आता झुंबऱ्यामध्ये मी जेसीबी घेतो म्हणते ट्रॅक्टर सोडून. नंतर घ्या तुम्ही जेसीबी काय घ्यायचं ते हेलिकॉप्टर. पहिले सोन्याचं उद्या क्लिअर होऊ द्या, नंतर करा ते. आतापासूनच नका करू, थांबा जराशे. मग काय ते आता ते आलू पोंग्यामध्ये मी धाबा टाकतो म्हणते, तिकडे ते वाळा तयार करतो म्हणते. काय तुमच्या धाब्यावर काम करा का बा, टाकून द्या ना आम्हाला बी. मग फक्त आता एवढं क्लिअर तर होऊ द्या. करा, प्रत्येकानं आपापल्या दृष्टीनं विकास करा, काही विषय नाही. फक्त जराशी गडबड करू नका, फक्त आता विकेपर्यंत कोणालाच सांगू नका, काहीच विषय काढू नका. तर चला आता मीटिंग इथं मोडून टाकू. उद्या आपल्या कंदिलाबाजीनं आम्ही माहिती घेऊन येतो, आणि नंतर आपण आपलं सोनं सेलिंग करून टाकू. तू कुठे चालला बा, थांब ना. ते पहा ना, पहिले नोटीचं पाहा लागते ना आपलं. तू कुठे निघून राहिला? तुला म्हणलं थांब चालला आपला. नाही ना, हे बघ ढागर जायला लागते ना मला, उशीर होते ना मला. ते लाईने पाटील तुम्ही पाहून घ्या ना काय तर. त्याने दिलं मला नोट ते.
अरे हो ना, पण तुला काय एवढी गडबड झाली? हा, तुला थांब म्हणून राहिला ना मी. तिथं सरपंच साहेब आलेले आहे, मी हो. हा, ये ना अंदर, ये ना, 2 मिनिटं बोलून घेऊ ना आपण. रे बाय, काहीच काम नाही ना, आहे ना, लाईन पाटील आहे ना, का लाईन पाटील सांगा ना. हो माफी तर, अरे ये ना बा, ये ना झुंबर, काय म्हणते दिदच भाऊ. हो चला चला दिदच भाऊ, या अंदर या. हो, चल रे झुंबर, ये जाऊ दे. माफी तर कसे सटकलं होतं रे, जराशा भोगलं बाय का. पण आता हे नोटीनं मोठा खोर गेलाय. हो आलो 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 आलो. हो चालले निरा पोयाची घाई. हो चाल ना जरा, ते बोलून घे ना ते. मग इतकं महत्वाचा विषय सोडून चालला आपला नागरट्या करायला. ते नोटीचं मानायला का पहिले काय चालला नकली नोटा घेऊन. काय म्हणून हे नोटा कुठून आणल्या म्हणलं? हे आता याले झुंबरले दिली म्हणते, हे नोट आणली मी पाहिली. हा, नकली नोट आहे. हा हो, त्याला 10-20 नोटा दिल्या म्हणते, तो 10,000 रुपये 20 नोटा. तर ते कसं काय कुठून आणल्या म्हणलं? ते झुंबरनं सांगितलं मला, हे नकली नोट आहे म्हणे. काय ते आता मी का नाही लक्षच घेऊन राहिलो, रात्रभरापासून विचारच करून राहिलो मी. ते माझ्याजवळ आल्या कुठच्या, पण आता ते होते ते त्याला दिले मी काढून माझ्याजवळची. असं कसं तुम्हाला म्हणजे कुठून पैसे आणले तेवढंही माहिती नाही का? कुठून आणले, कोणाला दिले? हा, बँकेतून आणले होते काढून? ना बँकेतून नाही आणले माहिती. कसं आहे, ते लई दिवसाचे होते ना ते. हो, ते आता काय काही आणले होते ते. आता मार्केटमधून काय धान्य निघलं तरी आणलं होतं का काय, ते मला आठवून घ्या लागेल. पण जरा हो, आठवून घेतली की मी सांगतो, 1-2 दिवसांनी मला आठवण येईलच त्याची. सांगा बा, कमालच नाही का आता. म्हणजे माहिती नाही, ध्यानही नाही, म्हणजे काय कसं काय व्यवहार करते ते. नाही नाही, लक्ष घ्या बरोबर, महत्वाचं आहे ना हे. डुप्लिकेट नोट कशी काय आली? अशा जर अजून आहे का पाहायला का तुम्ही घरी? आता काही नाही मापाशी 2,000 रुपये आहे, तर ते काही असं विषय नाही, 100च्याच आहेत. पाय तुम्ही तरी लक्ष घेतो बाबा. हो, काही विषय नाही. पण कसं तू कोणा दिली ते ही आठवत नाही तुला? तो कोणा जोडच्या घेतल्या आणि याले कोणा जोडच्या दिल्या? हो ना हो ना, तेच मी आठवूनच राहिलो. पण पाय तुम्ही आज दिवसभरात तर्क लावतो ते कुठून आणल्या होत्या तर. हो, सांगतो. काय कशी कामं हो, काय राजा लक्ष नाही, काही नाही. कोण ट्रॅक्टरवाल्याने दिल्या का कोण गेल्या, ध्यान घ्या ते. संध्याकाळ सांगा ते काय आहे तर. जाऊ दे तिकडे, घ्या ते नोट, घ्या म्हणलं सरपंच साहेब आपल्या जवळ, आणि चला जाऊ दे. सांग ना म्हणलं संध्याकाळ, ध्यान घ्या बरोबर. हो ना, ध्यानच घेतो मी. ते पाहतो ना, डायरी पाहतो, कोणा दिले ते मला पैसे काढतो मी ते. कोणाच्या 500 होत्या तर. हो, काढतो. हो, क्लिअर काढतो. बोला काकाजी, काय होतं तुमचं? काय गहाण ठेवायचं आहे का? पावत्या वगैरे आहे? नाही, ते कसं गहाण ठेवायचा विषय नाही. तर विषय म्हणजे कसं आहे, थोडासा गंभीर आहे. हो, थोडं तुम्ही समजून घ्या आमचं म्हणणं काय तर. हो, नंतर त्याच्यावर तुम्ही डिसिजन घ्या. हो, तर आम्ही आहोत 3 भाऊ. हो, मी मोठा, हे मंदवा आणि तिला आहे ना. हो, तर आमचं कसं, आमची वडिलोपार्जित हो इस्टेट समजा भरपूर आहे समजा. आणि आमच्या आबाजीचा आबाजी हो याची जे जुन्या काळापासून जे आमची पिढी आली आतापर्यंत. तर जे काही सोनं नाणं आमचं जुनं पुराण होतं, आतापर्यंत आम्ही एकत्र राहिलो, पण आता काही पोट्ट्याचं पटून नाही राहिलं. तर मग आता असं आम्ही ठरवलं की बा आपापल्या वाटण्या करून घ्या. तर म्हणलं आमच्या हिशावर समजा काही सोनं आलेलं आहे. हो, तर आमच्या आजीच्या हातचं समजा. तर तिघाही भावाच्या नावावर समजा आमचं सोनं आहे. तर त्याच्यातल्या काही थोडंसं सॅम्पल तुम्हाला दाखवायला आणलं. तर ते कसं वाटते बा तुम्हाला, किती कॅरेटचं आहे, कसं आहे. हा, तेवढं जर तुम्ही समजा आम्हाला सांगितलं तर म्हणजे कसं, इका वाटलं तर इकन, नाही इका वाटलं तर नाही की नाही समजा. पण फक्त बा किती कॅरेटचं आहे, कसं आहे, काय आहे, याच्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे होती बा. तर म्हणून मला दाखवू का बा तुम्हाला काही? म्हणजे तुमच्या समजा आजी आजोबाचं जे सोनं आहे ते वाटणी झालेली आहे, ती तुम्ही दाखवायला आणलेलं आहे नाही का? बरं ठीक आहे ना, दाखवून द्या. दाखवा, काढा थैलीतलं काढा. आण लवकर ते, एवढं का भ्या लागते. हा, आपलं आहे ना का लोकांचं चोरून आणलं का आपण? द्या, दाखवून द्या त्याला. ओरिजिनल लिंग रे बाबा, रोड करीन दे बाबा, मोठा रोड करीन दे. लिंग दे बाबा, ओरिजिनल लिंग रे. बरोबर आहे, ही स्टोरी आहे ती नकली सोनं विकणारी नाही का? अरे बापरे, तिघं भाऊ आहेत काय? बरं थांबा तुम्ही आता. आले तुम्ही सपाट्यात आमच्या आता असोसिएशनच्या. हो, रात्रीच ग्रुपवर चर्चा झाली या विषयावर. हो, आता जावं लागेल आतमध्ये आणि कार्यक्रम बरोबर करावा लागेल. हो, कुठंतरी फोन करा, सांगायचं होतं आपल्याला नाही का? बरं तर आता हे तुमच्या किती 4-5 बांगड्या आणल्या तुम्ही, आणि हे 4-5 बिस्किट आहेत. तर हे चांगलाच दिसते मला, माल ओरिजिनल दिसून राहिला. फक्त मला कसं थोडंसं मशीनद्वारे चेक करू द्या. हां, आतमध्ये मशीन आहे माझी. मी 2 मिनटामध्ये आणतो. हे मोजून घेतलेलं आहे तुम्ही बरोबर? हां, तेवढे मी नग नेतो मी. किंवा एकच नेतो, यातलं एक बँगल्स नेतो आणि एक बिस्किट नेतो. हां, ठीक आहे. बाकीचे तुम्ही आपल्याजवळ ठेवून द्या ते बरोबर. करा ना, सगळं चेक करा. म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही, पाहून घ्या ना. हो, तसं ओरिजिनलच आहे म्हणा, पण कसं किती कॅरेटचं आहे एवढं पाय नाही फक्त आपल्याला. नाही ओरिजिनलच आहे ते, तसं त्याबद्दल नाही म्हणत मी काही. फक्त किती कॅरेट आहे बघतो. हो, बसा तुम्ही 2 मिनटं, आलोच मी. हो, बाकीचं ठेवून द्या, मी एक नग घेऊन जातो फक्त. बरोबर, ठीक आहे. हो, या मग. हो, लवकर सांगा फक्त, जास्त काही वेळ लावू नका, लवकर या. अरे काय शांताराम, किती काय आपण रात्री किती काळजी केली या गोष्टीची. आता काय म्हणे, ऐकलं ना त्याचं तुला? म्हणे ओरिजिनलच आहे म्हणे, तसा काही विषय नाही. हो, फक्त म्हणे आता मध्ये एक वेळ मशीनमध्ये चेक करू द्या. म्हणजे एक वेळ त्याला म्हणजे पाहिल्याबरोबर तर त्याची नजर सांगते ओरिजिनल आहे का तर. 100% ओरिजिनल आहेच हे. आता त्याची बोलण्यावर झालं ना लक्षात माया की ओरिजिनल आहे म्हणून. मग काय तर रात्री अंगाचं पाणी झालं तर मी ते नोटाचं ऐकलं का डुप्लिकेट. हो, मी आता म्हटलं बस हे बी डुप्लिकेट आहे का. हो, पण कसं जमलं म्हणलं कंदीला पाहिजे नाही का, ओरिजिनलच आहे वाटते. मलाच ना लेका काय तकदीर का आपलं. बापरे, हो बस हे बा, मी काय म्हणतो आता शांताराम.
यानं जर का म्हणलं ओरिजिनल आहे तर इकाची सेटिंग लावून देऊ आपण आता. कसं काय करता म्हणा बा तुम्ही, घेत असाल तर पहा. तसं आडूनच म्हणा, एकदम काही असं म्हणाचं नाही. बरोबर बोलतो तू. हो ना, येऊ तर द्या त्याले, येऊ द्या. बरोबर बरोबर बोलण्यात आणतो मी त्याले. मग आपल्या सगळ्याचं समजा मग सलटून टाका लागेल नाही का. 20 किलो आहे म्हणा लागन बा, 20 किलो भरण म्हणा अंदाजे. समजा आता काही मोजलं नाही म्हणा बा आपण. पहा म्हणा मग काय आहे ते. एक तर मग कसं तुम्ही या म्हणा घरी, या पाहाल या. घरी नाही बोलावं लागत, घरी कुठं बोलावता, इथंच आणू ना बा आपण. मग फालतू अजून गावात माहीत वाजता अजून नसता लोच्या. फक्त आता वाट पाहू आपण काय होते तर. हॅलो, अरे काय फोन लावून राहिले, काय फोन लावला? हॅलो, हा शिवलाल भाऊ, काय कसं काय म्हणलं, समजलं काही? गेले का तिथं, पोहोचले का म्हणलं? म्हणलं हा इतकी घाई यायली. अबे म्हणलं थांबा ना जरा, गडबड काय करून राहिले तुम्ही? आमचं आम्हाला माहिती राहायचं किती म्हणजे हिशोबाने काम घ्यावं लागते इथं ना. पण आम्हाला भाकर गोळ नाही लागू राहिलं ना, इथं वाट पाहू ना मी आता. हो, काय आहे निकाल, काय आहे निकाल? झालं का, पास झालं का म्हणलं बिल? हो, काय म्हणते पोझिशन? झालं ना, पासच होण्यात आहे. हो 100% ओरिजिनल आहे म्हणते. हो आता गेले ते आपलं चेक करून आणतो म्हणे आतमधून. हो तसं तर म्हणेच म्हणा ओरिजिनलच आहे म्हणे, काय बद्दल त्याबद्दल शंकाच नाही. हो असं म्हटलंय त्यानं. काय बोलता, हाय म्हणते का, ओरिजिनल आहे म्हणते का? अरे झुमऱ्या, हाय म्हणते रे, हाय म्हणते. बरं मग बाकी मग काय अजून किती टाइम लागते अजून समजा परफेक्ट समजाले? नाही ना, 5 मिनिटाची गोष्ट आता ते. हो सॅम्पल नेले जाई ना, हो चेक करून येते त्या आतमधून. हो आम्ही इथंच बसून आहोत सध्या. झालं जवळपास आपलं 99.99% काम झालेलं आहे आता. आता फक्त तुम्ही बस आपले पुढचे तयारी लागा आता. बस काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही. आम्हीच तिथं वावरात बसून आता वाटच पाहू, लाईनी पाटील आले. हो ते म्हणलं लावा फोन. काय आहे तर पाहा ना, म्हणजे जरा विचारपूस करून त्याचे मन नाही लागून राहिलं. हो काही टेन्शन नाही मग. हो म्हणजे समजा जवळपास आलंच आपला हाताशी नाही का? 1-1.5 तासात येतोच आम्ही. सांगतो ना तुला काय करायचं काय नाही. हो ना, पण ती इकाचे पाहिजे म्हणलं विचारून त्याला, घेता का नाही हे ते. म्हणजे कसं सटकन मोकळे कर नाही आपल्याला हे. इथं राहिनच नाही ना आपल्याला आता. हो ना, त्याच्यासाठी आता पहिले येऊ तर ते त्याले आले की आम्ही तेच विषय काढणार आहोत की बा म्हणजे तू समजा बबनरावचं आपलं सगळ्याच समजा सेटिंग लावून येतो आम्ही बरोबर, काही विषय नाही. सध्या आपलं म्हणजे बरोबर चालू आहे. हो काही वांधा नाही. हो ठीक आहे, आले वाटते, आले. हो ठेव 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 फोन ठेव. नमस्कार. SK ज्वेलर्समधून बोलतो म्हटलं मी. मला काय तुम्ही जे काही व्हॉट्सअपवर काल रात्री माहिती दिली का नाही, तशा प्रकारचे इसम माझ्याकडे आलेले आहे सध्या. आणि मी त्यांचं आत्ता सोनं चेक केलं मी माझ्या. तर पूर्ण टप्पर आहे ते, वरून पॉलिश मारलेलं आहे चांगलं जबरदस्त. कलाकारी चांगली आहे त्याची. हो बिस्किट आणि बँगल्स हो असं त्यांना आणलं होतं दाखवायला, साधारणतः पावाक भरायचं होतं त्याच्याकडे. तर ते डुप्लिकेट आहे आणि मला म्हणतात की बाबा ते चेक करून द्या. हो तर कसं काय करायचं आता, पुढची दिशा काय आहे मग? अच्छा. ओके. हो किती जणांची टोळी, किती जणांची आहे ती? तर 3 जण आहेत ते, आणि साधारणतः 3 भाऊ म्हणून ते फिरून राहिलेले आहे. हो आम्ही 3 भाऊ आहे आणि आमच्या वाटण्या झालेल्या आहे, अशा पद्धतीची स्टोरी बनवलेली आहे त्यानं. अच्छा ठीक आहे. तर तुम्ही काय करा आता सध्या, आता आपण काय करणार आहोत त्यांना. हो अजून त्याचे लोक किती आहे सगळे, हो हे आपल्याला समजलं नाही. हो सगळीच्या सगळी टोळी आपल्याला पकडायची आहे ती. हो त्यामुळे तुम्ही त्यांना म्हणा की बा जर तुम्ही विकत असाल तर आम्ही घेण्यास तयार आहो. आणि किती असेल तेवढं घेऊन या म्हणा. बरं ठीक आहे ना, मग मी ओरिजिनल आहे म्हणून सांगतो त्यांना आणि घेऊन या म्हणतो. बाकीचं काय आहे तुमचं, हो बघतो प्रयत्न करून काय म्हणतात ते. बरं ठीक आहे. आणि मी काय म्हणतो, आपलं मी खादळे साहेबांना टच करतो. हो त्यांना थोडीशी माहिती द्यायची आहे, कारण की त्यांनीच मला माहिती दिली. ठीक आहे मग. हो ठीक आहे, तुम्ही त्यांना फक्त गुंतवून ठेवा आणि सर्व माल एक प्रकारचा त्यांना आपल्याकडे आणा म्हणून सांगा. हो पेमेंट आपण कॅशमध्ये देऊ म्हणा, असं तसं व्यवस्थित कवर करून टाका. बरं ठीक आहे ना. उद्या मग समजा रंगे हातच पकडायचे नाही का यांना सगळ्यांना मालासीत. आणि हो मी काय म्हणतो, आपण ते खादोडे साहेबाला मी लाईनवर घेतो, तुम्ही त्यांच्याशी बोला, त्याचं वर्णन सांगा कसं आहे काय आहेत ते लोक. कारण की ते लोक त्यांच्याकडे पण गेले होते असं त्याचं म्हणणं होतं. तर तुम्ही त्याच्याशी 1 मिनिट बोलून घ्या. 1 मिनिट मी त्यांना लाईनवर घेतो खादोडे साहेबांना. 1 मिनिट. बरं घ्या लवकर घ्या, पण ते कसं वाट पाहत आहे म्हणून म्हणलं फास्टमध्ये घ्या. हो बस 2 मिनिटात. हा कॉलच करत आहे त्यांना. 1 मिनिट. हो खादोडे साहेब बोला ना, काय होतं विशेष? आता ते तुम्ही जे सांगितलं होतं की रात्री काल मला फोन करून, तर असोसिएशनच्या लोकांना माहिती द्या वगैरे, तर तसे व्यक्ती आपले SK ज्वेलर्समध्ये आलेले आहे. हो तर ते कशा पद्धतीचे आहे काय आहे, तर त्याचं वर्णन वगैरे तुम्ही SK ज्वेलर्सचे जे मालक आहे हो त्यांना मी लाईनवर घेतलेलं आहे, त्यांच्याशी बोला तुम्ही. बोलून घ्या. बापरे, आले पण का ते? हॅलो SK ज्वेलर्स, बोला सर. नमस्कार खादोड साहेब. तर मी काय म्हणत होतो, आपले जे आलेले व्यक्ती आहेत की नाही, ते तुमच्याकडे आलेले होते का? हो माझ्याकडे आलेले होते. हो तर तुमच्याकडे आलेले कसे आहेत ते? हो काय आहे वर्णन त्यांचं? तर बघा ते 3 जण आहे. एक थोडंसं म्हणजे वयस्कर जास्त आहे, म्हणजे म्हातारा बुडा आहे, चष्मा वगैरे आहे आणि वर कॅप आहे डोक्यामध्ये. बापरे, कंदील बुडा आहे ते. कंदील आहे ते कंदील. कंदील आबाजी आहेत ते, कंदील आबाजी. परफेक्ट बरोबर आहे. एक म्हातारा बुडा आहे, चष्मा आहे आणि वरून कॅप आहे ब्ल्यू कलरचे आहे ना. ओके
हा, ओके ओके. आणि दुसरा जो आहे आपलं धोतर वगैरे आहे आणि उद्या कलरचं आपलं शर्ट आहे, त्यांचं टोपी वगैरे आहे त्यांना. हो, म्हणजे वयस्कर नाही जास्त, पण मीडियम. शांताराम गणगणी. हां बरं 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 बरं. हा आलं लक्षात आलं लक्षात. हो तोही आला होता आमच्याकडे. बरं बरं बरं. आत्ता ही रामपूरची टोळी आहे समजा. आणि तिसरा व्यक्ती कोणता आहे तिसरा? तिसरा लहान भाऊ म्हणतो स्वतःला तो, आणि तो असा लंबा फुल पॅन्ट म्हणजे पैजामा आहे पांढरा, जॅकेट वगैरे काळं, आणि लंब एक तोंड आहे त्याचं, असं लंब तोंड आहे. शिवलाल तेच तर म्हणलं, तरी तर म्हणलं हे कसं राहिला. अच्छा 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 अच्छा. आलं आलं लक्षात आला आता. टोळी आली लक्षात आमच्या. बरं बरं बरं. ठीक आहे ठीक आहे. तुम्ही काय करा आता, एक पुढचं काम करा आता. त्यांना म्हणा अजूनही कोणी असतील तर या म्हणा, तुम्ही सगळ्यांचं घेऊन घेऊ म्हणा आम्ही. ओरिजिनल आहे म्हणून सांगा. डुप्लिकेट असेल ना सगळं माल. पूर्ण पॉलिश वगैरे करून आणलं त्यानं, म्हणजे बिलकुल, पण आहे असं कलाकारी चांगली आहे त्याची. हो, जबरदस्त. आमचंच आहे ना ते, आता आम्हाला काय सांगा लागते. बरं बरं असू द्या असू द्या. पण आता ते कसं आहे, पूर्ण टोळी आपल्याला पकडायची आहे. त्या हिशोबाने तुम्ही काय करा, तर तुमच्या म्हणजे असोसिएशनला कोणाला तरी समजा एखाद्याला फटका देणारच होते ते. त्यामुळे यांना सगळीच्या सगळी टीम आपल्याला उद्या जमा करायची आहे. त्या अनुषंगानं त्यांना पूर्ण असं तेवढं घेऊन या म्हणा. ओरिजिनल माल आहे म्हणा. बरं 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 बरं. ठीक आहे ना, ठीक आहे. मी करतो कवर मग ते. उद्याचं बाकी तुम्ही बघा. हां, मी तुम्हाला कळवतो काय म्हणतात ते तर. चालेल चालेल. हा ठीक आहे. धन्यवाद. ठीक आहे. ठेवा मग आता ठेवा. काय म्हणते काय आता नाही का फोन, आता याच्यावरच आहे आता बसत्व परीक्षेच आमची. नाही काकाजी, कसं काय म्हणते शेठजी, काय म्हणते मग पोझिशन? बरं आहे सोनं की ना? छान आहे, चांगला आहे, ओरिजिनल आहे, 24 कॅरेटमध्ये बसते ते. आणि म्हणजे कसं आहे, म्हणजे डागेल नाही, काही नाही काही नाही. हो, चांगला आहे, पद्धतशीर आहे. 24 मध्ये येते का भाऊ? मी आता म्हटलंच तुम्हाला. ते तसं तर आम्हालाही वाटे म्हणा, पण मी आता काय सांगा कमी जास्त, आता काय जुनं आहे ते जुन्या काळातलं. म्हणून म्हणलं मग काय कसं काय म्हणते पोझिशन, मग आता समजा काय भावावर आहे सध्या? अरे बापरे, काय भाव विचारता हो बाबा. 93 प्लस झालेला आहे, काही विशेष नाही राहिला आता. पुढे तर कठीण काम होणार आहे आता. हो ना म्हणा, ते तर आहेच म्हणा, पण आता काय रे कसं आम्हाला मोठा प्रश्नच पडला आता. हो ना, आता काय साधारणतः म्हणजे तिघाच्या हिशोबावर 3 पिपी आला आमचं. लहान लहान पिपी आहे म्हणा समजा, 5-5 किलोवाले. 15-20 किलो जवळपास समजा आमच्या तिघाच्या हिशोबावर आला आता. आता काय करावं लेखाचं, इकाव का नाही, मला इकावं नाही वाटू राहिलं. अजून 1 लाखावर जर गेलं तर मग जमलं मग. हो, आता ते तुमची इच्छा बा. आता कसं आम्हाला काय आहे, घेणं आहे देणं आहे चालूच असते, व्यवहार तर चालूच असतात ना. तसं आताही विकलं तर फायदेशीर राहाल तुम्ही, असं मला वाटते बा. नाही 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 दादा, इकूच नाही आपण सध्या. मी काय म्हणतो, राहू दे दादा सध्या. अरे पण मी काय म्हणतो, सोनं ठेवूनच काय करतो तू एवढं मोठं? एका दिवशी जर चोरी गिरी झाली आपल्या घरी, नसतं का म्हणून लोकांनी माहीत झालं ना गावातल्या आपला की बा वाटण्या झाल्या म्हणून. आता लोक कसं व्यवस्थित होतं. हो म्हणा, ते तर आहेच, पण ते काय आता सध्या विकून करतोय काय आपण? काय करतो पैशाचं? ते आपण जमीन घेऊ, काहीतरी त्याच्यातून उलाढाली करू, शहरामध्ये प्लॉट घेऊ. का निरा का ते घेऊन बसता का तुम्ही? का रे म्हणता छोट्या, तुला काय वाटते? काय तर म्हणणं आहे बा. हो बिलकुल विकून टाकू आपण, काही ठेवू आपण समजा. आपण काही विकून टाकू. जवळपास 20 किलो भरलं होतं वाटते तिघात समजा. हो 30 हो 20 किलो असेल, 20 किलो. हो असं वाटते मला अंदाज समजा. मग कसं करता मग, इकाव का मग? विकूनच टाकू, जाऊ दे. पाहू ना मग, विचारा यायला घेत असेल तर हे पहा, नाही तर मग दुसरीकडे विकू. यायची आहे का नाही क्षमता विचारा. नाही म्हणलं साहेब, म्हणलं कसं करता मग, काय तुम्ही घेऊ शकता का मग, का दुसरीकडे जा लागत? घेतो म्हणा आम्ही, पण आता कसं आहे, ते तुमच्या पावत्या तर काही नसतील ना त्यांच्या. आता पावत्या कशा असणार आहे? आता ते जुन्या आहेत त्याच्या आबाजीच्या, आणि कुठं काय राहिलं ते. पावत्या नाही बाबा, आमच्याकडे पावत्याच नाही. बरं ठीक आहे ठीक आहे. हो, बघू त्याचं काय करायचं ते घेऊन घेऊ मग. मग कसं आम्ही समजा आमचा माणूस पाठवू का, कसं काय करता, का तुम्हीच येता घेऊन मग? नाही नाही आम्हीच घेऊन येतो जवळपास. म्हणजे कसं टेन्शनचं काम नाही. आता तुम्ही तिथं आले की मग कसं लोकांना वाटतं बा जरासं आलं नाही इकलं येईल काय ना, असं होते ना ते. बरं बरं बरं, ठीक आहे ना, मग तुम्ही येऊन जा तुमच्या हिशोबानं. हो, आम्ही घ्यायला तयार आहोत. बरं बरं. पेमेंट मग कॅशनं का चेकनं, कसं काय काय पेमेंट कसं काय देसाल? कॅशमध्येच करून टाकू ना, म्हणजे कसं विषय नाही राहत. चांगलं, फारच चांगलं. हो फारच चांगलं. तसं म्हणसान तसं तसं काही विषय नाही आमचा. हो आमचं काय आता समजा बापदादा आहे, आम्हाला काय भेव आहे. ठीक आहे मग उद्या मग येतो मग आम्ही याच टाईमले. हो हो, बिलकुल बिलकुल 100% आता. हो, पुरे बिलकुल लंबीच करतात तुम्ही. थांबा तुम्ही आता. हो, या ना या ना. अजूनही कोणाचं असलं तर सांगा आम्हाला, कसं आम्ही असं बी सलटवतो, काही विषय नाही. नाही नाही बाकीचं काही आपल्याला माहित नाही बा. आमच्याजवळ आहे ते सांगतो तुम्हाला. हो बाकीचं काय आम्ही काय सांगू शकतो? बरोबर, ठीक आहे ना, जे असेल ते आणा मग उद्या. या मग या. आले लक्षात कोण आहे काय तर? सगळ्यात मेन सूत्रधार आहे शिवलाल टोयगोटे, ज्यानं सगळी इच्छी माहिती द्यायला दिली. शांताराम घनगणे, त्यानंतर आपला कदिल. तर या तिघाईनं बरोबर. आता ते एक अजून बाकीचे 2 संघचे बबनराव आणि काशीनाथराव, ते सोबतच असतील पण ते मागं असतील. तर आता उद्या सगळेच्या सगळे पकडून द्यायचे आहे आणि उद्याच्या उद्या बिलकुल द्यायला जमा करायचा आहे. मागचा पुढचा बदला क्लिअर. बस 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 झाला. आता फिटले समजा. पोलीस स्टेशनला फोन करून द्यावं लागेल, मग समजा माहिती देऊन द्यावं लागेल. नाही ते आपलं काम नाही. ते असोसिएशनचे जे अध्यक्ष आहे की नाही, हो ते करून टाकतील तिकडे. उद्याची आता फिल्डिंग लागलेली आहे त्याची. उद्या 11 वाजता बाकायदा पोलीस स्टेशनमध्ये जमा आहेत ते. आता सांगतो त्याला काय झटका असते खादोड्याचा. इथं येऊन चोऱ्या करून चालले, एवढं सपोर्ट लागत येईल. उद्या हा विषय क्लिअरच करून टाका. आता उद्या हे सिरीज कम्प्लीट करा आणि यायला जमा करून टाका. चला विषय मोकळा. इन्स्पेक्टर पांडे स्पीकिंग. हां बोला, कोण बोलता? नमस्कार सरजी, मी सराफा असोसिएशनचे अध्यक्ष बोलतो. तर एक प्रकरण होतं.
आपलं नकली सोने विक्री करणारी जी काही टोळी आहे की नाही तर ती आमच्या हातामध्ये लागलेली आहे जवळपास. उद्या त्यांना आम्ही पकडण्याचा पुरेपूर प्लॅन रचलेला आहे. तर आपलं सहकार्य अपेक्षित आहे सर. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. हो, तुम्ही मला बोलले होते त्या विषयावर. हो, बरं, ठीक आहे ना, काही हरकत नाही. तर कधी म्हणजे कुठं आहे उद्याचा प्लॅन काय आहे? तर उद्या SK ज्वेलर्समध्ये तर ते येणार आहेत आपला माल घेऊन. तर तुम्ही बघा त्यांना रंगेहात जर पकडल्या गेलं तर फारच चांगलं. बरं, पूर्ण इंतजाम करतो मी उद्या, काही हरकत नाही. हो, त्यांना येऊ द्या फक्त बरोबर. टाईम वेळ कितीचा? 11चा पकडून घ्या सर. हो, 10:30-11पर्यंत येतील ते, असं त्यांनी सांगितलेलं आहे. बरं, ठीक आहे. हो, काही वांधा नाही. आम्ही आजूबाजून आहो सगळे सतर्क. काही विषय नाही. ठीक आहे, धन्यवाद. ठेवा तुम्ही. उद्या मी बरोबर लाईन लावून देतो त्याची. बरोबर, ठीक आहे मग. हो, 10 वाजता टच होऊन जा तुम्ही तिथं. ओके, बिलकुल. हो, काही हरकत नाही. ठीक आहे, ठेवा आता.